सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमची फसवणूक झालेली आहे, काय नेमकं घडलं? 23 तारखेला दुपारी 12-1च्या दरम्यान मला CSC अपडेटचा ॲपचा मेसेज आला. मी 2 वेळा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याच्यानंतर परत म्हणलो बघूया तरी अपडेट होऊन जाईल माझा ॲप, म्हणून मी त्याला लिंकला टच केलं. तर प्रत्येक परमिशन्स मी नोटिफिकेशन्स वगैरे मॅपच्या वगैरे परमिशन अलो करत गेलो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट क्रोमवर ॲक्सिस बँकेच्या सर्व्हरला गेल्यानंतर मला ते फ्रॉड आहे असं वाटल्यानंतर मी त्यातून बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर मला गुगल पे OTP, फोनपे OTP असं प्रत्येक ह्याचं OTP यायला लागलेत. मी ते फास्टमध्ये डिलीट करून टाकलं. 10 मिनटं फोन रिस्टार्ट करून एरोप्लेन मोड केला. नक्की कुठनं झाली? तुम्हाला कुठला मेसेज आलेला का किंवा कुठली फाईल आलेली? हां, व्हॉट्सअपवरून मला CSC अपडेट म्हणून एक ॲप्लिकेशन आलं होतं. तिथून सुरुवात PDF ॲप्लिकेशन असं PDF स्वरूपात आलं होतं. आता ते माझ्याकडे ते दिसत नाही आहे. परत त्याच्यानंतर संध्याकाळी 7:30च्या दरम्यान फोन मला यायला चालू झाले आहेत. गुजरात, चित्तोड, जयपूर, राजस्थानवरून. थारो मैसेज मेरा आयो, मैं आप कहाँ से बोल रहे हैं? तो यहाँ से हो, वहाँ से. नहीं, मैंने कुछ भेजा नहीं है. ठीक है, चेक करके बताता हूँ, ऐसा बोला. और मैंने देखा तो मेरा व्हाट्सअप ओपन नहीं हो रहा था. माझं व्हॉट्सअप ओपन होत नव्हतं. त्यांना मी सांगितलं. तर त्याच्यानंतर गावातून फोन आलेत, भागातून फोन आलेत की प्रत्येक ग्रुपवर गावातल्यानी भागातल्या की तुझा मेसेज पडला की PM किसान योजना म्हणून माझ्याकडून ते माझ्या व्हॉट्सअपवरून हॅक करून ते पाठवलं होता. मग प्रत्येकाला काय वाटलं की ह्याचं कामच आहे ते आपले सरकार सेवा केंद्र CSCचा आयडिया आहे, त्यामुळं त्यानं पाठवले म्हणले पूर्णपणे खरी बातमी असणार आहे. म्हणून ती योजनेत आपलं लिस्टला नाव आहे का बघण्यासाठी प्रत्येकानं ओपन केलं आणि प्रत्येकजण त्यात वावत गेलेत. गावातल्या प्रत्येकानं म्हणजे 10-12 जणांचं तरी व्हॉट्सअप आणि टेक्स्ट मेसेज हॅक झालेत. गावातल्या एका मेंबरचा फोन आला की अरे सुनील, ते माझं नाव दिसन झालं, ओपन येऊन झालं, माझं नाव आहे काय चेक कर. तर मी म्हटलो मी काय पाठवलंच नाही तर मी काय चेक करणार. तर ठीक आहे, मी चेक करून बघतो. तर व्हॉट्सअप माझं बंद होतं. त्यांना म्हणलं जरा दाखवा. मग मित्राचा मोबाईल बघितला तर हे काय मी पाठवलेलं नाही. मी त्यांना सांगितलं की सुनील खाडे यांचं व्हॉट्सअप हॅक झालेलं आहे आणि जो काय तुम्हाला मेसेज आलेला आहे तो कुणीही ओपन करू नका किंवा त्याला टच करू नका. जर तुम्ही केला असा तर तुमचं व्हॉट्सअप हॅक होईल. सायबर क्राईमला जाऊन आलो, कोल्हापूर बावडा ऑफिस SP ऑफिसला. तर हे मी माझे स्क्रीनशॉट काढले होते. हे ग्रुप आहे. तर गावातील हा ग्रुप आहे ज्योतिर्लिंग यात्रा. तर त्या ग्रुपवरती माझा मेसेज कुठेही दिसत नाही मी पाठवलेला. परत मी दुसऱ्या दिवशी अगोदर आणि नंतर पाठवलेला आहे. त्याच्यामधला जो हा मेसेज आहे PM किसान योजनाचा, PMKisanYojna.APK, तर हा मी पाठवलेला नसून माझ्या व्हॉट्सअपमध्ये दिसून येत नाही. पण प्रत्येकाच्या व्हॉट्सअपला ग्रुपला तो दिसून येतो, पण माझ्या इथे दिसून येत नाही. तर हे ॲप जर तुम्ही ओपन केलं असाल तर तुम्ही त्याच्या बळी पडणार. तर मी आत्ताच सायबर क्राईमला हे माझे ऑनलाईन मला PDF आलेले आहे. मी तो तक्रार नोंदवून आलेलो आहे. तर मी सुनील खाडे, सावर्डे तुम्हाला. तर माझ्या बाबतीत असं घडून आले. तर तुम्ही कुणीही व्हॉट्सअपवर येणाऱ्या अशा कोणत्याही लिंकला किंवा आमिषाला बळी पडून त्याच्यात भरकटत जाऊ नका. कोणतंही ॲप्लिकेशन घ्यायचं असेल तर लिगली ते प्ले स्टोअरमधून घ्या आणि तुमचे व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक किंवा अदर Gmail हे 2 स्टेप व्हेरिफिकेशन कंपल्सरी करून घ्या, अन्यथा तुम्ही पण याच्यामध्ये अडकू शकताय. आणि हे मी तारा न्यूजच्या माध्यमातून सांगत आहे तुम्हाला. धन्यवाद.